अर्जदाराचं वय खोटे आहे, याचिका फेटाळली जाऊ शकते. वयावर वाद आहे, याचिका अनुमती केली जाऊ शकते. हा मालमत्तेचा वाद आहे, आक्षेप फेटाळण्यात आला. आपल्या स्वतःचे वय किंवा विरुद्ध पार्टीचे वय लिहित असताना वयामध्ये कमी जास्त लिहिलं गेलं किंवा वय चुकीचं लिहिलं गेलं तर त्याचा कोर्टातील केसवर परिणाम होतो का? या एका कारणामुळंच केस ही डिसमिस होते का? तसंच वेगवेगळ्या कार्यालयामध्ये जेव्हा आपण आपले प्रतिज्ञापत्र देतो किंवा वेगवेगळी डॉक्युमेंट्स सादर करतो तर त्यामध्ये नजर चुकीने जन्मतारखेप्रमाणे करेक्ट वय लिहिण्याच्या ऐवजी वयामध्ये काही फेरबदल झाले, कमी जास्त झाले तर त्याचा किती परिणाम होतो या सर्वांबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये किंवा फौजदारी न्यायालयामध्ये वेगवेगळी प्रकरणं दाखल केली जातात